कल्पना करा, केरळमधली एक काळोखी रात्र, हायवेवरचा गोंधळ, दिव्यांचा झगमगाट आणि त्या सगळ्यात रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली एक व्यक्ती जिचा श्वास थांबतोय. रुग्णवाहिका अजून दूर आहे, प्रत्येक सेकंड महत्वाचा आहे. अशा वेळी काय होऊ शकतं? आज आपण अशाच एका थरारक घटनेबद्दल बोलणार आहोत, जे ऐकून अक्षरशः अंगावर काटा येतो. या 3 अनोळखी डॉक्टर आहेत, एक मरणाच्या दारात उभा असलेला रुग्ण आणि शस्त्रक्रियेसाठी साधनं, फक्त एक रेझर, एक प्लॅस्टिकची स्ट्रॉ आणि काही मोबाईल फोनची टॉर्च. चला, या घटनेच्या प्रत्येक बारकाव्यावर जरा खोलात जाऊन बोलूया. नक्कीच. ही केवळ एका अपघाताची गोष्ट नाहीये. ही आहे अत्यंत कठीण परिस्थितीत घेतलेल्या एका धाडसी निर्णयाची कहाणी. म्हणजे वैद्यकीय नियम, नैतिकता आणि प्रसंगावधान यांची ही एक कसोटी होती. तर मग सुरुवातीपासून सुरुवात करूया. नक्की काय घडलं होतं त्या रात्री? केरळच्या उदयमपेरूर भागात 2 दुचाकींची जोरदार धडक झाली. यात कोल्हमचे रहिवासी असलेले लिनू गंभीर जखमी झाले. त्यांच्या श्वासनलिकेत रक्त आणि चिखल अडकल्यामुळे त्यांना श्वास घेताच येत नव्हता. वैद्यकीय भाषेत अशा रुग्णाला रेड कॅटेगरीमध्ये ठेवलं जातं. याचा अर्थ, जर काही मिनिटात उपचार मिळाले नाहीत तर मृत्यू निश्चित असतो. आणि इथेच या कथेत एक अनपेक्षित वळण आलं, बरोबर? 3 डॉक्टरांची एंट्री झाली. अगदी. डॉक्टर बी मनूप, डॉक्टर थॉमस पीटर आणि डॉक्टर डिडिया थॉमस हे तिघेही योगायोगाने वेगवेगळ्या गाड्यांमधून तिथून जात होते. आणि विशेष म्हणजे ते एकमेकांना ओळखतही नव्हते. म्हणजे त्यांची भेट तिथेच झाली, अपघातस्थळी. हो. त्यांनी रुग्णाची अवस्था पाहिली आणि त्यांना लगेच समजलं की रुग्णालयापर्यंत पोहोचायला वेळ नाहीये. निर्णय तिथेच रस्त्यावर घ्यावा लागणार होता. आणि त्यांनी जो निर्णय घेतला ती एक अत्यंत जोखमीची शस्त्रक्रिया होती. क्रिकोथायरॉइडिक्टॉमी. हे नाव ऐकायला खूपच क्लिष्ट वाटते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही शस्त्रक्रिया नक्की काय असते? म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा श्वास घेण्याचा मुख्य मार्ग म्हणजे आपला तोंड आणि नाक पूर्णपणे बंद होतो, तेव्हा हा एक इमर्जन्सी एक्झिट बनवण्यासारखा आहे. गळ्यावर मानेच्या पुढच्या भागावर एक लहान छेद घेऊन थेट श्वासनलिकेत एक ट्यूब टाकली जाते, जेणेकरून फुफ्फुसांपर्यंत हवा पोहोचू शकेल. पण थांबा, रस्त्याच्या मधोमध पुरेशी साधनं नसताना फक्त एका रेझरने हे करणं, हे किती धोकादायक असू शकतं? म्हणजे काय काय चुकण्याची शक्यता होती? प्रचंड धोका होता. सर्वात मोठा धोका म्हणजे तिथे जवळच महत्वाच्या रक्तवाहिन्या आणि नसा असतात. चुकीच्या ठिकाणी छेद गेला असता तर रुग्णाचा जागीच मृत्यू झाला असता. शिवाय रस्त्यावरच्या धुळीमुळे इन्फेक्शनचा धोका होता. ऑपरेशन थिएटरमधली स्टराईल परिस्थिती तिथे नव्हती की नाही? हा एक प्रकारचा जुगार होता, पण खरं तर दुसरा कोणताही पर्याय नव्हता. अविश्वसनीय आहे. त्यांनी जवळच्या दुकानातून एक रेझर मागवली. आधी कागदी स्ट्रॉ वापरून पाहिली, पण ती रक्तात भिजून निकामी झाली. मग कोणीतरी प्लास्टिकची स्ट्रॉ आणून दिली आणि आजूबाजूला जमलेल्या लोकांनी मोबाईलची फ्लॅशलाईट लावून प्रकाश दिला. आणि इथे लोकांच्या सहभागाचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. त्या डॉक्टरांनी लोकांना फोटो किंवा व्हिडिओ काढण्यापासून थांबवून लाईट दाखवायला सांगितला. त्यांनी त्या गोंधळाच्या परिस्थितीतही लोकांना योग्य दिशा दाखवली. एका अर्थी त्यांनी फक्त रुग्णावर नाही तर त्या संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं होतं. या धाडसी प्रयत्नानंतर लिनूला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या डॉक्टरांच्या कामाचं खूप कौतुकही झालं. पण दुर्दैवाने 2 दिवसांनी उपचारादरम्यान लिनूचा मृत्यू झाला. इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. एकीकडे त्यांचं धाडस कौतुकास्पद आहे, पण दुसरीकडे काही जण म्हणू शकतील की नियमांच्या बाहेर जाऊन असा धोका पत्करणं कितपत योग्य होतं. हा खूप महत्वाचा नैतिक प्रश्न आहे, बरोबर. वैद्यकीय नियमानुसार ही प्रक्रिया पूर्णपणे चुकीची होती. पण त्या क्षणी डॉक्टरांसमोर 2च पर्याय होते. एक, नियम पाळून रुग्णाला काही मिनिटांत डोळ्यासमोर मरताना पाहणे, किंवा 2, नियम मोडून त्याला वाचवण्याचा एक धाडसी प्रयत्न करणे. त्यांनी दुसरा पर्याय निवडला. खरं तर भारतात गुड समॅरिटन लॉ आहे, जो अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना कायदेशीर संरक्षण देतो. पण तरीही अपयश आल्यास अशा डॉक्टरांच्या करिअरवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यांनी स्वतःच्या व्यावसायिक भविष्याला धोक्यात घालून हा निर्णय घेतला होता. म्हणजे त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला असं आपण म्हणू शकत नाही? अजिबात नाही. जरी या घटनेचा शेवट दुःखद झाला असला तरी त्या 3 डॉक्टरांनी जे केलं ते वैद्यकीय पेशाच्या सर्वोच्च मूल्यांचं प्रतीक आहे. त्यांनी लिनूला मृत्यूशी लढण्यासाठी 2 दिवसांची संधी दिली. यश अपयश हे निकालावर अवलंबून असतं,
पण त्यांनी जे धाडस दाखवलं तीच खरी माणुसकी होती. ही घटना एका विचाराला नक्कीच चालना देते. जेव्हा परिस्थिती पूर्णपणे विरोधात असते आणि यशाची कोणतीही खात्री नसते, तेव्हा जीव वाचवणे म्हणजे नक्की काय? कदाचित ते फक्त शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची एक संधी देणं असतं, नाही का?